योद्धा न्यूज मराठी. लोकप्रतिनिधी असावा तर असा. रेटवडी गावाचा कायापालट करणारे आदर्श ग्रामपंचायत सदस्य किरण पवार यांचा विकास कार्याचा धडाका. खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. परंतु रेटवडी गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या कार्यपद्धतीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता कॉर्पोरेट क्षेत्र, लोकसहभाग आणि अनुभवी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रेटवडी गावाच्या विकासाचा ब्लूप्रिंट तयार केला असून आज गाव प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. CSR फंडाच्या माध्यमातून शिक्षणाला आधुनिकतेची जोड, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या तोडीचे शिक्षण मिळावे या हेतूने किरण पवार यांनी विविध कंपन्यांशी संपर्क साधून CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत गावात मोठे प्रकल्प राबवले आहेत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांना 20 अत्याधुनिक संगणक संच उपलब्ध करून दिले असून गावातील सर्व अंगणवाड्या आणि शाळा डिजिटल करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. शाळेत पत्राशेड, पेविंग ब्लॉक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी RO प्लांट बसवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुविधेची काळजी घेतली आहे. पायाभूत सुविधांचा विस्तार आणि माजी आमदारांचे पाठबळ गावातील दळणवळण सुलभ व्हावे यासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विशेष निधीतून सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वीज प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी MSEBच्या माध्यमातून गावात 5 नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले असून नादुरुस्त DP बदलून शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा वीज प्रश्न मार्गी लावला आहे. महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सेवा केवळ रस्ते आणि पाणी म्हणजे विकास नव्हे, तर समाजातील शेवटचा घटक सक्षम झाला पाहिजे या भावनेतून किरण पवार यांनी काम केले आहे. महिला बचत गटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित करून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. संकट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटात जेव्हा शेतकरी हवालदिल झाला होता, तेव्हा किरण पवार यांनी स्वतः सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या समवेत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करून घेतले आणि शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. शेतीमध्ये आधुनिकता यावी म्हणून कृषी मेळाव्यांचे आयोजन करून त्यांनी मार्गदर्शन केंद्रही सुरू केले आहे. गावाचा सर्वांगीण चेहरा बदलणार येणाऱ्या काळात रेटवडी गावाला एक स्मार्ट विलेज बनवण्यासाठी पवार यांनी महत्त्वाचे संकल्प केले आहेत. स्वच्छता, कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र घंटागाडीची सोय, आदिवासी विकास, ठाकर समाजातील बांधवांसाठी जागा उपलब्ध करून रस्ते, पाणी आणि विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, जलजीवन मिशन, घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी, स्मशानभूमी सुशोभीकरण, अंत्यविधी आणि दशक्रिया विधीसाठी सुसज्ज घाट व सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा निधी प्रस्तावित करून कामाला गती देणे, दत्तक योजना, गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी विशेष दत्तक योजना राबवणे. प्रतिक्रिया. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडताना मला आनंद होत आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि CSR फंडाच्या मदतीने रेटवडी गाव हे तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जावे हेच माझे ध्येय आहे. किरण ज्ञानेश्वर पवार, सदस्य ग्रामपंचायत रेटवडी याचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जे रेटवडी हे जे आदर्श गाव आहे, ज्या गावाला राजकीय वारसा लाभलेला आहे, या गावाकडे आलेलो आहोत. तर या गावाकडे आपण
आता थोड्याच दिवसामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत तर त्या संदर्भात आपण आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते सर. तर साहेब आपलं नाव काय? मी किरण ज्ञानेश्वर पवार. तर पवार साहेब, आता आपण निवडणुका लागणार आहेत थोड्याच दिवसांमध्ये, रणधुमाळी चालू होणार आहे. तर या संदर्भात आम्ही आपल्याकडे चर्चेसाठी आलो. आता आपल्याकडे राजकीय वारसा काय आहे? आता तसं पाहिलं तर माझ्या पाठीमागे आतापर्यंत राजकीय वारसा काही नसून मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. आणि याच्या आधी देखील आमच्या घरातून थोडंसं ग्रामपंचायत प्रतिनिधी केलेलं आहे. पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वडिलांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी द्वारकानाथ टिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या टायमाला त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं. म्हणजे ते सोडलं तर दुसरा राजकीय असा काही वारसा नाही. म्हणजे राजकीय वारसा तुम्ही स्वतः, आता तुम्ही सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहात. तर या कालखंडामध्ये गावात कोणकोणती कामं तुम्ही केलेली? गेल्या 5 वर्षापूर्वी कोरोना नंतर म्हणजे ज्या पहिल्या ग्रामपंचायतचे इलेक्शन झाल्या याच्यामध्ये वार्ड क्रमांक 1 मधून सर्वसामान्य लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि तोच विश्वास त्यांचा सार्थ ठरवण्यासाठी मी पेटून उठलो आणि त्यांना जे शब्द दिले होते मागच्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये की मी वार्डाचा विकास करून दाखवेन, त्या पद्धतीनं 5 वर्षामध्ये खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या माध्यमातून रेटवडी गावामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं खेचून आणण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे फक्त एक वार्डाचा सदस्य असून मी वार्डापुरतं मर्यादित राहिलो नाही, तर गावच्या प्रत्येक टोकापर्यंत, म्हणजे आज रेटवडी गावाला जी दिशा आहे त्याच्यामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या चारही टोकांच्या चारही कोपऱ्यापर्यंत दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या माध्यमातून कामं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच माझी आमदाराच्या माध्यमातून गावात तुम्ही विकासाची गंगा आणली हे म्हणायला काय हरकत नाही. परंतु मला 1-2-4 असे तुम्ही आम्हाला जरा ठळक असे मोठे काम सांगा ना कोणते. आता जर तसं पाहिलं तर अनेक वर्षापासून गावामध्ये रस्त्यांच्या खूप अडचणी होत्या. एक जरेवाडी येथील रस्ता जो 2.5-3 किलोमीटरचा आहे, आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून त्या रस्त्यावरती फक्त मुरमीकरण झालं होतं. लोकांना शेतमाल काढण्यासाठी तिथं कांद्याचं एवढं मोठं प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं आणि चांगल्या पद्धतीच्या कांद्याचं, पण त्यांना लोकांना गैरसोय होती मटेरियल बाहेर काढायला. आज त्या ठिकाणी सुरुवातीला पानसरे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या यांच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही 65 लाख रुपयाचा निधी आणला. त्याच्यानंतर निम्मा काम पूर्ण त्याच्यामधून झालं. त्याच्यानंतर जवळजवळ दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या माध्यमातून 80 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. आणि उर्वरित जे काम आहे ते आज घाटवस्तीपासून तर जरेवाडीच्या शेवटच्या टोकापर्यंत जे आज तिथे विरकर कुटुंब राहतात त्या लोकांना जाण्या येण्यापर्यंत आतापर्यंत एवढ्या अडचणी होत्या, तर 2.5 किलोमीटर रोडच्या माध्यमातून झाला. तसेच अनेक वर्षापासून भगत वस्ती असेल, विकासनगर असेल, या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना सोयच नव्हती. म्हणजे त्या ठिकाणी भगत वस्ती सारख्या ठिकाणी 2 व्हीलर सुद्धा जाणं अवघड होतं. आज लोकांना बाकीची मंडळी जर, म्हणजे हसण्यासारखी गोष्ट नाहीये, पण बाहेरची मंडळी जर काही मुलं वगैरे मुली बघायला आल्या तर तिथं त्यांना लोक देत नव्हते, रस्ता नसल्यामुळे त्यांना देत नव्हतं. पण आता दिलीप शेठ मोहिते पाटलांच्या माध्यमातून त्या भगत वस्ती या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 1100 मीटरचा रोड झाला. त्याचप्रमाणे विकासनगरला सुद्धा तीच परिस्थिती होती. आज त्या वार्डात तो वार्ड क्रमांक जरी 4 असला तरी आपण विचार न करता, म्हणजे तो माझा वार्ड आहे की दुसऱ्याचा वार्ड असा विचार न करता आमदार साहेबांच्या माध्यमातून एका शब्दावरती तिथं आज काम चालू झालं. आणि 1 किलोमीटरचा रोड की जो ज्याप्रमाणे 50-60 वर्ष रोड झाला नाही तसा एवढ्या क्वालिटीचा दर्जेदार रोड बनवला की तो इथून पुढे देखील 50 वर्ष करणार नाही. म्हणजे एवढ्या दर्जेदार तुम्हाला गॅरंटी आहे. आता तुम्ही आरोग्य संदर्भामध्ये काही गावामध्ये असे महिलांचे जे प्रश्न असतील त्या संदर्भात काही शिबिर वगैरे राबवले का? आता गेले 5 वर्ष आम्ही ग्रामपंचायत वित्त आयोगातून, म्हणजे 15 वित्त आयोग जो होता त्या माध्यमातून दरवर्षी महिलांचं आपण महिला सभेमध्ये त्यांना बोलून महिला सभेमध्ये त्यांची काय अपेक्षा आहेत त्या माहिती करून घेऊन त्यानुसार पुढे पाठपुरावा केला. महिलांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही केक देण्याचं प्रशिक्षण घेतलं, महिलांना ब्लाऊज
शिवणकाम करण्याचं प्रशिक्षण दिलं. काही महिलांना या ठिकाणी जे आरीवर्क असतं अच्छा. त्याचं एक प्रशिक्षण दिलं. त्याचप्रमाणे ते सोडून महिलांच्या आरोग्याविषयी फायदा होण्यासाठी किंवा त्यांना बाहेर दुसरीकडे जाण्यासाठी जावं लागू नये म्हणून गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून वेगवेगळी शिबिरं या ठिकाणी आयोजित केली. त्याच्यामध्ये सर्व रक्त तपासणी असेल किंवा गरोदर महिलांची तपासणी असेल किंवा बाकीच्या ज्या इतर अडीअडचणी आहेत त्यामध्ये डोळ्यांचे चष्मे, समजा काहींना डोळ्यांचे प्रॉब्लेम असतात तर ते डोळ्यांचे काहींचे ऑपरेशन असतील. काही म्हाताऱ्या महिला असतात, ज्येष्ठ महिला आहेत की त्यांना आज पैसे नाही आहेत किंवा त्यांच्याकडे ऑपरेशन करायची परिस्थिती नाही तर त्यांना आपण उपलब्ध दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शिबिर घेऊन त्यांना कमी खर्चामध्ये अतिशय अल्प दरामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून दिल्या. जवळजवळ आपल्या गावातून 20 ते 25 अशा महिला असतील आणि 50 एक असे ज्येष्ठ नागरिक असतील की त्यांच्या आतापर्यंत नारायणगाव या ठिकाणी, पुणे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्याचे ऑपरेशन झाले. मोफतच केले ना? हो, हे मोफत झालेलं आहे. तर त्यांना जाण्याचा खर्च सुद्धा आपण त्या संस्थेच्या मार्फत केला होता. फक्त ज्यांना थोडस काही ऑपरेशनचा क्रिटिकल खर्च होता हा अल्प दरामध्ये करून घेतलेला आहे. तर दुसरं म्हणजे महत्वाचं तर आपल्या गावामध्ये माध्यमिक विद्यालय आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद म्हणजे विद्यालय आहे, अंगणवाडी आहे. या संदर्भामध्ये तुम्ही असे काही विशेष उपक्रम राबवणार का असेल मुलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून? शेती पण प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न आता आहेत, तर त्याकडे थोडीशी नजर टाका. आता शिक्षणात मेन म्हणजे जो आपला जो देश चालतो याच्यासाठी शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि जर लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील, यांना भविष्यात जर काही घडायचं असेल तर त्यांना शिक्षण ही काळाची गरज आहे. म्हणजे शिक्षणाचा पाया जर भक्कम असेल तर तो पोरगा पुढे जाऊन काहीतरी होऊ शकतो. आणि हाच उद्देश मनी बाळगून आता मी सुद्धा 12वी सायन्स मधून शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढं कंपनीमध्ये कामाला लागलो, परमनंट झालो. त्याच्यामुळे मला बाहेरून शिक्षण घेता कंपनीमध्ये कामाला लागल्यामुळं मला शिक्षण घेता आलं नाही, पण मी बाहेरून शिक्षण घेऊन B.Com पूर्ण केलं. पण मला जी तळमळ होती की शिक्षणाची, त्या पद्धतीने मी विचार करून गावच्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ह्यासाठी आज आमच्या रेटवडी गावामध्ये जवळजवळ 4 जिल्हा परिषद शाळा आहेत, एक हायस्कूल आहे. आज गेली अनेक वर्ष यांची परिस्थिती खूप खराब झाली होती. आज गावठाणमध्ये आज एक जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेची परिस्थिती खूप बिकट झाली. त्याचा जो भौगोलिक परिसर होता अजिबात म्हणजे परिस्थिती विद्यार्थ्यांना तर दिलीप अण्णा मोहिते पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी जवळजवळ 20 लाख रुपये मंजूर केले. पानसरेताईंच्या माध्यमातून 10 लाख रुपये मंजूर केले आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण वित्त आयोगाचा निधी टाकून आज ती शाळा भौगोलिक दृष्ट्या एवढी सुंदर केली. आणि त्या परिसरामध्ये जर आज शाळेच्या परिसरात गेलं तर आपल्याला इतके अतिशय चांगलं वातावरण आणि चांगलं परिसर बघायला मिळतो. आणि हा परिसर बघितल्यानंतर ऑटोमॅटिक विद्यार्थ्यांना काहीतरी आवड निर्माण होते, शिक्षणाची आवड निर्माण होती. त्या मुलांना खेळण्यासाठी असेल, वाचनालयासाठी असेल किंवा ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. आज अशी एक शाळा गावठाण शाळा आहे. वरती आमची तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये नावाजलेली शाळा सतर्कवस्ती शाळा आहे. ह्या शाळेमध्ये देखील अनेक अडचणी आहेत. शाळेची गुणवत्ता 1 नंबर आहे. मुलांना बक्षिस भरपूर भेटतात. भौगोलिक आणि भौतिक सुविधा त्यांना कमी आहेत. म्हणजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. त्यासाठी आता आमचे मित्र आमचे पहिले जे आता हयात नाहीयेत पण खऱ्या अर्थाने त्यांनी त्या शाळेसाठी खूप मोलाचं योगदान दिलं. ते आमचे जीवलग मित्र स्वर्गवासी सुभाषप्पा हिंगे यांच्या मनातून ती एक मोठी अद्ययावत शाळा व्हावी अशी इच्छा होती. आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी मागच्या 85च्या काळामध्ये ते स्वतः सदस्य असताना चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून त्या शाळेसाठी 3 एकरची जागा उपलब्ध करून दिली. आणि ह्या जागेसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांनी ज्या ज्या वेळेस इकडं प्रत्येक कंपन्यांकडे CSR निधीसाठी भांडत होते किंवा जात होते, मागणी करत होते, त्या वेळेला मी त्यांच्या सोबत असायचो. त्याच्यामुळं पण दुर्दैवाने ते आज आपल्यात राहिले नाही. पण त्यांची जी इच्छा होती ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी त्यासाठी मग आज शाळेचे मुख्याध्यापक आहेत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुद्धा देखील चांगले आहेत, शिक्षक मंडळी चांगली आहेत. ते शाळेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झटतात आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी ते सुद्धा तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करतात. आणि मला त्याच्यामध्ये जेवढा खालीचा वाटा उचलता येईल तेवढा सहकार्य करण्याची माझी भावना असते.
आता साहेब ऐका ना, तुमच्या जवळपास इथं सेज MIDC आहे, खेल सिटी आहे, त्या माध्यमातून तुम्हाला शाळेला वगैरे ग्रामपंचायत तुमच्या काही प्रयत्न केला का सर? फंडिंग वगैरे, निधी वगैरे, त्यांचा सेन्सर जो फंड असतो त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतने वगैरे, आता तुम्ही विद्यमान आहात बरोबर, मग तुम्ही काय प्रयत्न केलेत का? आता खरं पाहिलं तर गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्याकडे एक बंगळुरू विभाग, युनायटेड वे ऑफ बंगळुरू ही नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून रेठोडी गावामध्ये जवळजवळ 3 पाझर तलावाची कामं केली. याच्या माध्यमातून 25-25 लाख रुपयाचे 2 पाझर तलाव आणि एक 5 लाख रुपयाचा पाझर तलाव असे जवळजवळ 55 लाखाची कामं त्या CSR माध्यमातून पूर्ण केली. त्याचप्रमाणे थोडेफार दुरुस्तीचे काही प्रॉब्लेम आहेत ते देखील भविष्यात ते पण सोडवण्याचा प्रयत्न त्यातून होणारच आहे. आणि अजून त्याच कंपनीच्या माध्यमातून आमच्या रेटवडी गावातील 5 अंगणवाडी शाळा आहेत जे लहान मुलांसाठी बसण्यासाठी. त्याच्यामध्ये हवालदारमाळा अंगणवाडीची परिस्थिती अतिशय निकृष्ट होती. त्या विद्यार्थ्यांना शाळा वर्गामध्ये बसले तर म्हणजे एक गोष्ट सांगायची झाली तर त्या शाळेमध्ये साप निघाला होता, नाग निघाला होता. म्हणजे ती विद्यार्थी लहान मुलं असतात, 4 आणि 5 वर्षाची मुलं, 3-4 वर्षाची मुलं, त्यांना ते कळत नाही. उद्या त्यांना त्याची जीवितहानी होऊ शकते. मग याचाच विचार करून या युनायटेड वे ऑफ बेंगळुरू या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही अद्ययावत म्हणजे पूर्व भागामध्ये अशा प्रकारची अंगणवाडी कुठंच बघायला भेटणार नाही. आदर्श अंगणवाडी त्या ठिकाणी बनवली. त्याच्या माध्यमातून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सगळ्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि त्याच पद्धतीची अजून उरलेल्या 4 अंगणवाड्यांच्या पूर्ण करण्याचा माझा मानस आहे 100%. आणि ते लवकरात लवकर पूर्ण करू. त्याचप्रमाणे अजून गेडिया कंपनी आपल्या खेळ सिटीमध्ये या ठिकाणी गेडिया कंपनी आहे. या गेडिया कंपनीच्या माध्यमातून आज रेटवडीमध्ये नागरीकरण इतकं होत चाललेलं आहे. वरती MIDC आहेत, कंपन्या आहेत आणि कंपन्यांचे बरेचसे कामगार आज रेटवडीमध्ये राहायला आले आहेत. इथं राहतात, भाडेकरू म्हणून राहतात. आज 500-600 खोल्या इथं तयार झाले. अजून 2-4 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कमीत कमी 1000 खोल्या होणार. आणि ह्या ज्या टायमाला खोल्या पूर्ण होतील त्या टायमाला ते जे कामगार वर्ग इथं राहणार आहे त्यांचा जो कचरा आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट काय करायला याच्यासाठी देखील माझं म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून भविष्यात व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच माध्यमातून गेडिया कंपनीच्या माध्यमातून आपण जवळजवळ एक घंटागाडी उपलब्ध 12 लाखाची घंटागाडी उपलब्ध झाली. आणि त्या गाडीच्या माध्यमातून आज आपल्याकडे आलेली भविष्यात याच कंपनीच्या अजून CSR फंडातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून उर्वरित निधी उपलब्ध करून गावामध्ये एक कचऱ्यावरती विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प तयार करायचा पुढच्या भविष्यामध्ये असा माझा प्रयत्न आहे. आणि गावातील सगळा कचरा एक ठिकाणी कलेक्ट करून म्हणजे जमा करून त्या ठिकाणी तो त्याची विल्हेवाट लावली म्हणजे तो बाकीच्या लोकांना पण त्याचा वातावरणावर परिणाम. आणि साहेब ऐका ना, दुसरं महत्वाचं, आता तुमच्या तिथं ज्या म्हणजे गावामध्ये स्वर्गरथाची जरा आवश्यकता जाणवते, कारण अनेक वस्त्या भरपूर लांबवर आहेत, तर त्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार? आता जो जन्माला आलाय तो एक दिवस जाण्याचे. आणि ह्या उक्तीने प्रत्येक माणूस हा कधी ना कधी जाणे. आणि तो कुठं जरी राहिला असला तर तो शेवटी त्याला आपल्या गावात आणावा लागतो. आज आमच्या गावाच्या मध्यवर्ती पासून म्हणजे रोकडवा मंदिर आज गावठाणापासून 6-6 किलोमीटर लांब वस्त्या आहेत. आणि त्या वस्त्यांवरून जर एखाद्याची मैत झाली तर तिकडनं जर स्मशानभूमीपर्यंत त्या व्यक्तीला घेऊन यायचं असेल किंवा मैत व्यक्तीला आणायचं असेल तर खूप अडचण होती. उन्हाळ्यामध्ये आज जे खांदेकरी असतात त्यांना चालायला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो. आज रस्ते सगळीकडे डांबरी कॉन्क्रिटीकरण झालेले, लोक त्याच्यावरून जर चालले तर पायाला फोड येतात. म्हणजे मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं माझा प्रयत्न हा आहे की भविष्यात 2-3 CSR कंपन्यांना आम्ही 2-3 आमच्या जे खेड सिटीमध्ये कंपन्या आहेत त्यांना आपण पत्र दिलेले आहे की त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला स्वर्गरथाची तरतूद व्हावी. जरी त्यांच्याकडून आम्हाला थोडस विलंब झाला किंवा काय झालं तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील आम्ही 15व्या आराखड्यामध्ये त्याची नोंद करून घेतलेली आहे. आणि शासनाची त्याला संमती मिळाल्यानंतर पुढील 4 ते 5 महिन्यामध्ये नक्कीच 100% स्वर्गरथ हा उपलब्ध होणार आहे.
आणि याच्यासाठी माझे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. तर साहेब आणखी दुसरं एक महत्वाचं, आता आपल्या विभागामध्ये शेती ही सगळ्यात जास्त प्रमाणात पिकते. मग शेतकऱ्यांसाठी काय तुमची संकल्पना आहे का? कांदा संशोधन वगैरे असं म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुमचं काय म्हणजे मानस काय? आता खरं सांगायचं म्हणलं तर आमच्या रेटोडी गावातून चासकामांचा कालवा गेले आणि चासकामांचा कालवा गेल्यामुळे ज्या वेळेस कालव्याला पाणी राहतं असतं त्या टायमिंगला जवळजवळ कालवा हा रेटोडी गावच्या 30% एरियामधून म्हणजे भागातून गेलेला आहे. त्याचा लाभ हा आमच्या 30% शेतकऱ्यांना होत असतो. त्याचं पाणी खाली कालव्याच्या खालच्या बाजूला दक्षिण बाजूला जे शेती आहे त्याच्यासाठी होत असतं आणि त्याचा फायदा पाण्याचा असा होतो की लोक तिथं 12 महिने उत्पन्न घेतात. पण उरलेला उर्वरित 70% भाग हा त्या कालव्याच्या वरचा भाग आहे आणि त्या तो जरा चढावर असल्यामुळं किंवा डोंगरी भाग असल्यामुळं तिथपर्यंत हे कालव्याचं पाणी पोहोचवणं शक्य होत नाही. आणि लोकांना अडचण काय की आज आमच्या गावामध्ये मोठे जमीनदार मालक नाही की ज्यांच्याकडे 5 एकर जमीन 10 एकर जमीन, प्रत्येकाच्या वाट्याला आता 10 गुंठे 20 गुंठे 50 गुंठे 1-1.5 एकर पर्यंत 1-1.5 एकर तेवढं शेतकरी नाही. आणि ते पण क्षेत्र एका ठिकाणी नाही. ह्या ठिकाणी 10 गुंठे, त्या ठिकाणी 20 गुंठे, या ठिकाणी 10 गुंठे. जर असं कमी थोडं क्षेत्र असेल तर शेतकऱ्यांना त्या चासकामान डाव्या कालव्यावरून पाईपलाईन करून त्या 10 गुंठ्यासाठी पाणी नेणं परवडत नाही. आज 20-25 लाख रुपये खर्च करणार त्या 10-20 गुंठ्यामध्ये आधीच शेतमालाला बाजारभाव नसते. त्याच्यामुळे लोकांची परिस्थिती नाही. हो, तर भविष्यात आमचे प्रयत्न काय चालू आहेत त्याच्यासाठी देखील आम्ही 2 कंपन्यांना म्हणजे युनायटेड वे बेंगळुरू या कंपनीला देखील पत्र दिलेले. अजून शासनाच्या माध्यमातून पण प्रयत्न चालू आहे. आमच्या रेटोडी गावामध्ये 4 तलाव आहेत. पावसाचं पाणी पावसाळ्यानंतर ते साठतं. पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतर 2-3 महिने पाणी साठल्यानंतर डिसेंबर पर्यंत पाणी राहिले. पण डिसेंबरच्या पुढे पाणी नसल्यानंतर म्हणजे जो कॅनपाटाचा वरचा भाग आहे तो 70% भाग असा म्हणजे कोरडवाहू. म्हणजे निश्चितच या ठिकाणी बराचसा भाग तुमचा कोरडवाहू राहतो आणि कंपनीच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पाणी व्यवस्था करणार असं तुमच्या बोलण्यातनं. त्या कंपनीच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की 25 लाख एका लाईनला 25 ते 30 लाख रुपये खर्च आहे. कॅनल पाटावरून डायरेक्ट पाणी उपसण्यापेक्षा कॅनल पाटाच्या बाजूला एक ग्रामपंचायतच्या आता ऑलरेडी एक विहीर आहे. अजून 2 विहिरी ग्रामपंचायतच्या घ्यायच्या आणि त्या विहिरीतून पाणी उपसा सिंचन करून त्या 4 तलावात जर पाणी सोडलं तर ते पाणी डिसेंबर नंतर मे पर्यंत म्हणजे पावसाळ्यापर्यंत लोकांना ते पाणी पूर्ण आणि त्या तलावाचा झिरपा होऊन सगळ्या विहिरींना पाणी राहणार आणि ते पाणी 100% खाली आल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि आज जरी शेतकऱ्यांचं आमचं क्षेत्र लोकांना कमी असेल 10-20 गुंठे असेल तरी पण 12 महिने जर पाणी पुरलं तर त्यांना त्याच्यापासून उत्पन्न होऊन त्यांची आर्थिक वाढ चांगल्या पद्धतीची होईल आणि याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि ही योजना ही 100% सक्सेस करणार तुम्ही. एकतर कंपनी CSR मधून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल किंवा अजून कोणत्या तरतुदी किंवा काय कशातून करता येईल हा 100% पूर्ण करायचा माझा प्रयत्न आहे. आणि जर जनतेने भविष्यात होणाऱ्या इलेक्शन मध्ये मला संधी दिली तर मी ह्या योजना 100% पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. तर साहेब तुम्ही आता या ज्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समितीला आपण तर इच्छुक होते. मग त्या इलेक्शन मध्ये आपण का थांबले बरं? एक थोडस तुमचं मत सांगा बरं. आत्ताच 2 महिन्यापूर्वी पंचायत समिती ZPचे इलेक्शन झाले आणि आमच्या आता मी पहिल्यापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून जवळजवळ 10-15 वर्ष काम करतोय आणि त्याच माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला विचारणा करण्यात आली होती की तुम्ही इच्छुक आहे का. तर आतापर्यंत गावात केलेली ही जो 50 ते 60 कोटी रुपयाची विकास कामं आणि भविष्यात देखील गावच्या विकासासाठी असेल किंवा पंचायत समिती गण असेल हे जे व्यक्ती गावातील 10-12 गाव आहे यांचा विकास कामं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. म्हणजे जर मला ती वरच्या वरती पंचायत समितीला जर संधी भेटली असती तर त्या माध्यमातून 100% गावच्या प्रमाणे मी आज जे रेटोडी गावात एवढी कोट्यवधी रुपयाची कामं केली तसेच बाकीच्या गावांचा प्रयत्न होता. म्हणजे विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा
आणि वेगवेगळ्या CSR मधून आज चाकण MIDC, खेडची MIDC किंवा इतर ठिकाणाच्या कंपन्यांचा निधी इथं उपलब्ध करून माझ्या 10 गावातील ठिकाणातील 10 गाव होते यांना परिपूर्ण करण्याचा माझा मानस होता. पण परंतु तुम्ही उमेदवारी दाखल केली. पण झालं असं की शेवटी गाव आमचं मोठे हो. गावच्या जनतेपुढे जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय जो असतो त्याच्यामध्ये आपण मी जरी हे असलो तरी विरोधात जाऊ शकत नव्हतो. आणि गावाला थोडंसं वाटलं असेल जनतेला की हा रेटवडीत चांगलं काम करतोय, याला भविष्यात रेटवडीची संधी द्यावी. आणि आमचे मित्र दिलीप शेठ डुबे हे देखील 5 वर्ष माझ्या आमच्यासोबत 5 वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलं. ते पण चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. म्हणून जनतेला वाटलं असेल की त्यांच्यावरती ते थोडेसे उपसरपंच झाल्यामुळे त्यांना पुढचं संधी द्यावा. आणि मी सदस्य असल्यामुळे मला गावचं प्रतिनिधी करण्याची संधी मिळाली. म्हणजे निश्चितच पवार साहेबांच्या बोलण्यातनं जाणवतंय का तालुक्यात सुद्धा मी विकासाची कामं गावात जशी केली तशी केली असती. आणि मग गावचा जो विकास म्हणजे विचार ठरल्यानंतर त्यांना म्हणजे पंचायत समितीवर पाठवलं. आणि आता तुम्ही सरपंच पदासाठी इच्छुक आहातच, आपल्या बोलण्यातनं आम्हाला जाणवतंय. आणि त्यासाठी अनेक वेगवेगळे मानस तुम्ही डोक्यामध्ये ठेवूनच उतरणार आहात. तर योद्धा न्यूज चॅनेल मध्ये आपण आपली जी भूमिका मांडली आहे त्याबद्दल योद्धा न्यूज मराठी चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही पुन्हा एकदा आपण या ठिकाणी माझी वेळात वेळ काढून जे विचार ऐकून घेतले आणि समाजापुढे मांडण्यासाठी तुम्ही जे आता प्रयत्न करणार आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण सांगितल्याप्रमाणे भविष्यात रेटवडी गावचा जो विकास बाकी आहे, आमचं गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं आणि तो विकास पूर्ण करण्यासाठी नक्कीच मी पुढे प्रयत्न करीत राहणार आहे. जनतेला फक्त माझी कळकळीची एवढीच विनंती राहणार आहे की माझं विजन काय आहे, रेटवडी गावासाठी जे विजन आहे मी येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये जनतेसमोर मांडणार आहे की भविष्यात मी रेटवडी गावासाठी अजून काय करू शकतो किंवा माझा काय काय करण्याचा प्रयत्न आहे की ज्या योजना कोणाच्या ध्यानीमनी असतील नसतील अशा सुद्धा योजना राबवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. फक्त आता बोलून मी ते दाखवणार नाही. याच्या आधी देखील मी तसंच केलं होतं की माझा पहिल्यापासून स्वभाव असा आहे की बोलणं कमी आणि काम जास्त आहे. आणि भविष्यात देखील तशाच पद्धतीचं राहणार आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या छोट्या अडचणी देखील सोडवायचं आणि मोठ्या देखील अडचणी सोडवायचा 100% प्रयत्न आहे. जसा या 5 वर्षामध्ये मी प्रयत्न केला, रेटवडी गावातील सर्व मंदिरं असतील, गावातील जेवढी मंदिरं आहेत ती सर्व मंदिरं, सर्व शाळा आणि सार्वजनिक दवाखाना असेल, जनावरांचा दवाखाना असेल किंवा ज्या ज्या सार्वजनिक शासकीय संस्था आहेत याच्यापर्यंत लाईट, पाणी आणि रस्ते पोहोचवण्याचं काम मी या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि अजून भविष्यात जे थोडेफार काही राहिलेलं आहे ते 100% पूर्ण करणार. लोकांनी संधी दिली तर रात्रीचा दिवस करीन आणि 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांची कामं करीत राहील हे लोकांना मी ग्वाही देतो. म्हणजे आपण अशा पद्धतीने विकासनामा, करारनामा आणि विकास कसा करायचा हे त्यांनी आपल्या या परखड भूमिकेतनं सांगितलं आहे.